जय भारत मित्रांनो, आज आपण आपल्या समाजात विविध जातींमध्ये मुलं आणि मुली जन्मल्यानंतर त्यांची जी नावं ठेवली जातात त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या एक पिढी अगोदरपर्यंत आणि अजूनही बऱ्याच प्रमाणामध्ये ब्राह्मणेतर जो समाज आहे, म्हणजे अगदी मराठ्यांपासून ते आदिवासींपर्यंत यांची जी नावे आहेत ती नावेही अत्यंत विचित्र अशी ठेवली जात असे. अगदी माझ्या आजोबाचं नाव दगडू होतं. आता दगडू म्हणजे काय? दगडासारखा. अशी अनेक नावे तुम्हाला दिसतील. कचरू, कडोबा, शंपड ही नावे. पण ब्राह्मणांमध्ये तुम्हाला ही नावे दिसतील का? नाही. ब्राह्मणांच्या अगदी जुन्या पिढीकडे जरी तुम्ही गेले, आजपासून एक 50 वर्षांपूर्वीची जी पिढी होती त्या पिढीकडे जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला विनायक, गणेश या पद्धतीचीच तुम्हाला नावे आढळतील. म्हणजे ऐकायलाही चांगली आणि ज्याचा अर्थही चांगला होईल अशी नावे तुम्हाला ब्राह्मणांमध्ये दिसतील. तर याचं कारण नेमकं काय आहे? तर याचं कारण आहे मनुस्मृतीमध्ये या प्रकारे नावे ठेवावीत असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात आपण मनुस्मृती हा ग्रंथ जर बघायला गेलं तर मनुस्मृती ग्रंथाचा जो दुसरा अध्याय आहे त्या अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. मांगल्य ब्राह्मणस्य स्यात् क्षत्रियस्य बलान्वितं वैश्यस्य धनसंयुक्तं शूद्रस्य तु जुगुप्सितं. याचा अर्थ असा कि नामकरण संस्कार करते समय ध्यान रखना चाहिए कि ब्राह्मण का नाम मंगल सूचक, क्षत्रिय का नाम बल सूचक, वैश्य का नाम वैभव सूचक तथा शूद्र का नाम सेवावृत्ति सूचक होना चाहिए. याचा अर्थ काय? ब्राह्मणाचं नाव हे मंगलसूचक असलं पाहिजे. म्हणजे त्यातून शुभ मंगल असं त्यातून अर्थ बाहेर आला पाहिजे. क्षत्रियाच्या ज्या नावामधून प्रतापराव वगैरे या पद्धतीचे नाव असले पाहिजे. बलसूचक अशी नावं असली पाहिजे. वीरसिंग, प्रतापसिंग या पद्धतीची. आणि वैश्यांची नावे कशी पाहिजे? संपत्तीदर्शक अशी नावे पाहिजे. श्रीपती, लक्ष्मीचंद, धनपाल, वैभव वगैरे. परंतु शूद्रांची नावे कशी पाहिजे? तर त्या नावांमधून दासवृत्ती किंवा सेवावृत्ती त्यामधून बाहेर आली पाहिजे. अंबादास, रामदास. आता तुम्ही म्हणाले इथे रामदास तर एक ब्राह्मणांचाही होता, ती वेगळी गोष्ट आहे. त्याचं नाव वेगळं होतं, त्याचं नाव नारायण होतं. नंतरच्या काळात बहुजन समाजाची फसवणूक करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी त्याने रामदास नाव धारण केलेलं होतं. ठीक आहे. तर तात्पर्य काय? तर अशा पद्धतीची नावे ही शूद्रांच्या असावी असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता हे तर दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणखी पुढे सुद्धा एका अध्यायामध्ये या संदर्भामध्ये आणखी आलेलं आहे. आणि त्यात तर असं म्हटलेलं आहे की शूद्राचं नाव हे हीनत्वदर्शक असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी अगोदर ज्या पद्धतीनं सांगितलं, कडुबा, दगडूबा, शंपड, कचरू या पद्धतीचे नाव. पुढे बघा 34 श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे. चारों वर्णों के लोगों के नाम के साथ जोड़े जाने वाले उपनामों की चर्चा करते हुए मनु महाराज कहते हैं, विप्रो ब्राह्मणों के नाम के साथ शर्मा, क्षत्रिय के नाम के साथ वर्मा, वैश्य के नाम के साथ गुप्त तथा शूद्र के नाम के साथ दास शब्द जोड़ने चाहिए. यामध्ये सुद्धा तुम्हाला अगोदरचा जो श्लोक होता तोच थोडासा विस्ताराने या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसेल. इतकंच नाही तर ब्राह्मण स्त्रियांची नावे कशी असावीत या संदर्भामध्ये दुसऱ्या अध्यायातला जो 35वां श्लोक आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा. कन्याओं का नामकरण इस प्रकार से करना चाहिए कि सुख सुविधा से उच्चारण किया जा सके, उसका स्वरूप और अर्थ मृदु मधुर हो, उसका नाम चामुंडा, काली, कपाली, खंगधारिणी तथा असुरनिक नंदिनी जैसा नहीं होना चाहिए. उस नाम का अर्थ सुस्पष्ट हो, अर्थात दूसरों को समझने में कठिनता उपस्थित नहीं होनी चाहिए. सौदामिनी, प्रकामा तथा विरोचनी आदि क्लिष्ट अर्थ वाले नाम अपेक्षित नहीं है. नाम मनभावन और मंगल सूचक हो, उसका अंतिम स्वर दीर्घ हो, जैसे सीता, रमा, मालती तथा वेणी. वह आशीर्वादात्मक ध्वनि देने वाला हो, जैसे सुखदा, प्रकाशवती, लक्ष्मी तथा देवी इत्यादि.
हे फक्त ब्राह्मण स्त्रियांच्या संदर्भामध्ये आहे, शूद्र स्त्रियांच्या नाही. आपल्या होत्याच टगनाबाई, सगूबाई, ठकूबाई. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की समाजामध्ये नावंसुद्धा कोणत्या प्रकारची ठेवायची हे सुद्धा ब्राह्मण ठरवत होते, ब्राह्मण ग्रंथ ठरवत होते. बरेच जण म्हणतात ना की आता तुम्ही काय जुनं उकरून काढताय, त्या जुन्या कोण मानताय आता. अहो आजही मान्यता आहे, आजसुद्धा मनुस्मृतीचे नियम पाळले जातात. आपल्या वडिलांचे आजोबांची नावे काय होती हे बघा. अजून तर पुढे बऱ्याच गोष्टी आणखी मनुस्मृतीमधल्या मी उलगडणार आहेत, मग तुम्हाला कळेल की मनुस्मृती आजसुद्धा कशी लागू करता येते. तेव्हा या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि बौद्धिक ब्राह्मणी गुलामीतून मुक्त होण्यासाठी आता आपण काम केलं पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद. जय शिवराय, जय भीमराय, जय भारत.